यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैपदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै वपुर्गृहं धनं दाराः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्यस्वभावानि मूढस्वानि प्रपद्यते। तू त्यांच्याजवळ बसायचं म्हणजे मग येणारे इकडं बसू शकते. तिथं कोण बसायला जाणार नाही. तू तिथं बस त्यांच्याजवळ. काय चाललंय आमचं? मोह. जवळ ओढतो ना तो मोह असतो. म्हणून ते दूर बसते, घाबरते मोहाला. तर या श्लोकात सांगतायत काय की जीवाचा स्वभाव काय हो? जाणणे पाहणे. मग मातेचा स्वभाव काय आणि पुत्राचा स्वभाव काय? दोघांचा स्वभाव जाणणे पाहणेच आहे. मग इथं त्यांनी काय सांगितलं की हे सगळे अन्य स्वभावाले आहेत. स्त्री, पुत्र, धन ठीक आहे, जाऊ दे. मित्र, शत्रू जे काय ते सगळे अन्य स्वभाव आले आहेत असं का सांगितलं? प्रयोजन असं म्हणायचं. प्रयोजनाच्या अपेक्षेने माझ्या सुखासाठी, माझ्या मोक्षासाठी मला दुसऱ्या कुठल्याही जीवाच्या स्वभावाचं काय संबंध नाही आहे. म्हणजे त्याच्या जाणण्या पाहण्यानी, त्याच्या साधनेनी मला सुख होणार नाही आहे, त्याच्या परिणामांनी मला मोक्ष मिळणार नाही आहे. म्हणून सांगतायत काय करा, त्यांना अन्य स्वभावाले जाणा. जो असं जाणत नाही तो मूढ आहे, अज्ञानी आहे. आणि अज्ञानाने तो शरीर, घर, धन, स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू आदी सर्वांना स्वानी प्रपद्यते, स्व मानतो, माझं मानतो. म्हणून सांगतायत ते सगळे तुझं स्वभाव नाही आहेत, ते सगळे अन्य स्वभाववाले आहेत. समानतेच्या अपेक्षेने नाही सांगायचं आहे त्यांना. कशाच्या अपेक्षेने सांगायचं आहे? सगळ्यांचा स्वभाव समान आहे म्हणून अन्य स्वभावाला नाही सांगायचं आहे. प्रयोजनाच्या अपेक्षेने म्हणायचं. दुपारचं प्रवचन ऐकलं असेल. अध्यात्म भाषा प्रयोजन सांगते आणि आगम भाषा असं गेलं का डोक्यावरून? आगम भाषा वस्तुव्यवस्था सांगते, द्रव्यगुण पर्यायाचं वर्णन करते. म्हणून इथं सांगायला लागलेत की तुम्हाला तुमच्या सुखासाठी, तुमच्या मोक्षासाठी कोणाचं आधार घ्यावा लागणार? तर मला माझ्या स्वभावाचा आधार घ्यावा लागणार. तर काल आम्ही वाचलं होतं की पुत्र कशाला म्हणायचं? सांगा कशाला म्हणायचं? पुत्र. कोणाला म्हणायचं पुत्र? प्रज्वल म्हणू नका लगेच. पुत्र कोणाला म्हणायचं? जो कुळाला पवित्र करतो तो पुत्र. जो कुल को बढ़ाए या पवित्र करे उसे पुत्र कहते हैं. तर तो पुत्र कोण आहे?
हा पुत्र म्हणजे पुत्र नाही आहे. वास्तविक कोण पुत्र आहे हो? काल सांगितलं. चैतन्य हे कुळ झालं. पुत्र कोण त्या कुळाचा? हां, तत्वज्ञान हे कुळ आहे, पुत्र आहे, जो तुम्हाला त्या कुळाला पवित्र करण्यामध्ये कारण ठरतो. म्हणून सांगायचंय तुम्हाला तत्वज्ञान करायचं म्हणजे काय करायचं? हां, निज आत्मतत्वाचं ज्ञान हेच तुम्हाला पवित्रता देणारं आहे. म्हणून त्या तत्वज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते, सुखाची प्राप्ती होते, हे सांगतात. आज इस घर में पैदा हुए हैं तो इस घर के उत्तरोत्तर अधिकारी बनते जाए, ऐसा कुल मान लेते हैं. पर यहाँ के मरे कहाँ पहुँचे? या कुळात जन्मलाय तर या कुळाचा हा वंशज किंवा हा म्हणायचं हा कुळाला वाढवणारा, कुळदीपक असं म्हणायचं, अधिकारी. तर हा कुळाचा अधिकारी आहे असं म्हणलं तर उत्तरोत्तर परंपरा पुढं पुढं सरकती आहे. हा मागचा आहे तो मेला, पुढचा अधिकारी झाला, हा मेला, पुढचा अधिकारी झाला, हा कुठं गेला? त्याच कुळात. मग त्याचं कुठं राहिलं हे कुळ? म्हणून सांगतायत जे नष्ट होणार आहे ते तुझा स्वभाव नाही आहे. म्हणून सांगतायत त्या कुळाने स्वतःचा अभिमान करू नकोस, त्यांनी स्वतःची ओळख नको, ते तुझ्यापासून अन्य स्वभाववाला आहे. यहाँ के मरे कहाँ पहुँचे? 343 घनराजू प्रमाण लोक में न जाने कहाँ कहाँ जन्म हो जाए, क्या रहा फिर यहाँ का समागम? आमचं कुळ श्रेष्ठ. उद्या जाऊन किडामुंगीमध्ये जन्मला, काय झालं? कुळ कुठलं राहिलं? म्हणून सांगतायत काय, कुठल्याही गोष्टीचा अभिमान नको. सब मोह की बातें है. पुत्र का दूसरा नाम है सूत. सूत कुठं आलं? सूत, सूत नव्हे, सूत. म्हणजे जसं तुम्ही सुतक शब्द वापरता, सुतक म्हणजे काय हो? सुतक म्हणजे मेलेलं नव्हे, सुतक म्हणजे जन्मलेलं असतं, आणि पातक म्हणजे मेलेलं असतं, असं त्यांनी खुलासा केला इथं. म्हणजे आहे तसंच, इवन जैनेंद्र कोशमध्ये पण त्यांनी असंच घेतलं आहे की जो सूत उत्पन्न झाला, मग ते कोणी असू देत. आपण म्हणतो की ते शब्द रूढ झाला आहे आता आपल्याला म्हणून. तर पातक म्हणजे मेलेल्यावर जे लागतं ते पातक. काय म्हणतात भया? हां, रुद्धी म्हणा, सूतक म्हणा, हे जन्माच्या रिलेटेड आहे. सूतक आपण म्हणतो मेल्याच्या रिलेटेड. ॲक्च्युली ते ऐका, मी काय सांगते, वाचले तिथं लिहिलेलं वाचते ऐका. सूत उसे कहते हैं जो उत्पन्न हो, इसी से सूतक शब्द बना है. कहीं ऐसी प्रथा है कि जन्म के 10 दिनों को सौर कहते हैं और मरे के 12 दिनों को सूतक के दिन कहते हैं. सौर आणि सूतक असं पण शब्द आहे, सूतक आणि पातक असा पण शब्द आहे. आपण सगळंच गुंडाळून सूतक नेऊन ठेवलंय पुढं. मग असं मगर सूतक नाम उत्पन्न होने का है. जन्म में कहते हैं सूतक और मरने में कहते हैं पातक. किसी के यहाँ बच्चा पैदा हुआ हो और जाकर कह दो कि अभी इनके यहाँ सूतक है, काय करतील हो? तो वहाँ वह बुरा मान. आमच्याकडे दोन्हीला सूतकच म्हणतात. होय का? जन्मलेल्याला पण सूतक म्हणतात, मेलेल्याला पण सूतकच म्हणतात. ते इथं सांगताय तुम्ही सगळे अज्ञानी आहात म्हणून. कारण शास्त्रात असं लिहिलंय ना, तर असंच मानायला पाहिजे. कोशमध्ये काढून बघितलं तर किती दिवसाचं पाळायचं वगैरे साठी हेच शब्द आहेत. सूतक म्हणजे रुद्धी आणि पातक म्हणजे सूतक. अशा टाईपमध्ये. म्हणजे आपण आपली मान्यता चुकीची झाली आहे त्या शब्दाच्या रूढीनुसार, पण हे खरं शास्त्राच्या आधाराने असंच सांगितलं जातं. किसी के यहाँ बच्चा पैदा हुआ हो और जाकर कह दो कि अभी इनके सूतक है, तो वह बुरा मान जाता है. वह सोचेगा कि हमारे घर में किसी का मरना सोचते हैं, क्योंकि मरे पर सूतक कहने का रिवाज हो गया है. पर ऐसा नहीं है.
मरे को पातक और पैदा होने को सूतक कहते हैं. चाहे कुपुत हो चाहे सुपुत हो वह सूत है. आणि तो जन्मला तर सूतक झालं. कशासाठी ऐकलं? हां, म्हणजे जो कुळाला पवित्र करतो तो पुत्र आहे, तर त्या पुत्रासाठी दुसरा शब्द सांगितला हा. तर ते कुळ असू दे, पुत्र असू दे, सूतक पातक काही असू दे, ते सगळं माझ्यापासून अन्य स्वभावालं आहे हे समजून घ्यायचं आहे. तर काल आपण बघितलेल्या सगळ्या 84 लाख योनी मिळाल्या ना सगळ्या? नाही, 84 लाख झाल्या होत्या ना? काय समजून फायदा झाला होता ते राहिलंच की गोंधळामध्ये. हां, 84 जोडण्यातच राहिलं सगळं. ते काय फायदा 84 लाख योनी समजून हो? नुसतंच शब्द ऐकतोय ना आपण. 1,84 योनी मध्ये काय जन्म घेऊनी वेश येशी. बर, हां, म्हणजे नुसतं शब्द ऐकलं तर आपलं त्याचं भय नाही वाटत. पण विचार करा की अशा एकेंद्रियांमध्ये आपण इतक्या योनींमध्ये जन्ममरण केलं आहे. हां, त्या किडामुंगीच्या इतक्या योनींमध्ये जन्ममरण केलं आहे. म्हणजे किती वेळा जन्मलोय, किती वेळा मेलोय, गणित लागेल का? ते आता रूढ झालं आहे आपल्याला ऐकून ऐकून त्या निगोदी जीवांमध्ये असं जन्ममरण करतो म्हणून. पण एकदा किडा झाला तर विचार करा की काय हो त्याचं लाईफ. मरेपर्यंत त्याच अवस्थेमध्ये जगावं लागणार, राहावं लागणार. आणि किती कशा कशा प्रकारचे प्रसंग मध्ये सांगितले होते ना. आम्ही शास्त्र घेत होतो तिथं सकाळी 11 वाजताचं, आणि सगळे बसले होते तिथं चटाईवर. तर ते दरवाजा उघडा होता तिकडचा, आणि ते माती वगैरे जरा तिकडची होती ना. आत्ता तुम्ही फरशा टाकल्यात तेव्हा माती आणि झाडी जर असं असल्यामुळं तिथून एक इतका मोठाच्या मोठा कोळी आत आला, आणि खूप फास्ट आत आला. तो काय कळेपर्यंत त्या चटईच्या खाली गेला ज्याच्यावर ते लोक बसली होती. तर ते आम्हाला कळलं नाही काय आहे. ती लोकांना भय झाला की काय नक्की गेलं. खूप मोठा होता, आणि ते इतक्या स्पीडने आलं होतं, त्याला भय होतं, त्याच्यामुळं ते आत पळत आलं होतं. मग दृष्टी गेली सगळ्यांची. आता त्याला त्याच्या जीवाचं भय, ह्यांच्या जीवाचं भय. ते काय करणार होतं माहीत नाही, पण तरी घाबरून सगळे उठले. आणि हा भाव होता की मरू नये त्याच्या खाली, ते जाऊन कोणाचं पाय पडू नये म्हणून आम्ही आपलं ते कोणाच्या तर साडीवर आलं म्हटलं, झटकलं, दूर केलं. ते परत पळून कुठंतरी लपायचा प्रयत्न करत होतं. ते का असं करत होतं हे आम्हाला नाही समजलं. पण असं काय म्हणायचं, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स काय चाललं होतं ते नंतर कळालं आम्हाला. भुंगा आला आत एक त्याच्या मागं, आणि त्या दोघांचं वैर असं होतं ना, समोर आमच्या त्या दोघांचा खेळ चालला होता बरं का. अक्षरशः आम्ही आपल्या जीवाला वाचवायचं म्हणून त्याला झटकायले, दूर करायलेत, आणि ते असं उघड्यावर सोडत होते. आणि ते भुंगा येऊन त्याला दंश करत होता अक्षरशः. त्याचं ते इतकं मोठं मधलं पार्ट असतो ना, त्याला येऊन ते दंश करत होतं. परत ते लपून त्या चटईमध्ये बसायचं. पण म्हणजे काय असतं ते एक उदय एकेकाचे. शेवटी ते झटकल्यावर बाहेर पडलं ना, त्या भुंग्यानी सोडलंच नाही त्याला. असा दंश केला आणि निघून गेला की ते आकसून तिथल्या तिथं गेलं. म्हणजे शरण आल्यासारखं वाटलं इथं. पण कसं एखाद्या जीवाला आपण दूर करतो, असं काय आपलं जीवच जाणार होतं त्याच्यामुळं. हां, म्हणजे ते रक्षेसाठी जवळ आला असेल, आणि आपण किती कसं सहजतेने, मला म्हणायचं अशा कुळामध्ये आणि अशा योनींमध्ये नाही का जन्म, कुळ काय म्हणायचं त्याला, योनी, अशा योनींमध्ये आपण नाही का जन्ममरण केलं. हां, मग किती दुःख सहन करावं लागलं. किडामुंगी झाल्यावर काय सुख आहे हो. असं म्हणतोय नुसतं आपण, पण आपण त्या पर्यायात असताना कोण मरू इच्छितो कोणालाही. आणि असं मरण तर कोणालाच अपेक्षित नाही आहे. जे दुसऱ्यांनी घात करून मरण येणार तर कोणालाही ते इच्छित नसतं. का? कारण शरीराशी प्रीती आहे, सगळ्यात मोठं कारण ते आहे. म्हणा श्लोक, इसी में है आगे. कुठं कधी जाणार आहे माहीत नाही आपण तिथपर्यंत. यो यत्र निवसन नास्ते स तत्र कुरुते रतिम. पुढं यो यत्र रमते तस्मात् अन्यत्र स न गच्छति. यो यत्र निवसन नास्ते, जो जिथं राहतो ना तिथं रमतो. कुठं रमला भैया?
अकलूज का गोंदिया. जो जिथं राहतो तिथं रमतो. जसं मुलगी घरात असती तोपर्यंत घरात रमलेली असती, लग्न झाल्यावर कुठं रमली हो? का तुमचं होतं का ते घर? कशी रमली? यो यत्र निवसन नास्ते. जो जिथं राहतो तो तिथं रमतो. आणि तिथून अन्यत्र जाण्याची इच्छा करत नाही मग. तरी पण माहेरी जातात ते, पण असं जातात की कधी परत येणार असंच असते भावना. हां का काय तिथंच राहायचं असते. रडतात म्हणलं की पोरी गेल्यावर, पण नकली आसू असतात म्हणले ना ते. घडियाल की आसू म्हणतात. म्हणजे खोटे रडणं हे, पण याला पण मोह म्हणायचं एका टाईपचं. दाखवायचा मोह वेगळा, ठेवायचा मायाचार असं काय नसतं. दोन्ही मिरी कुठंच नाही वाटायला पाहिजे. कुठंच नाही वाटायला पाहिजे. दुसऱ्यासाठी झालं हे सगळं, आपल्यासाठी. ठीक आहे, चला. तर काय सांगतायत की असं कोणालाही तुम्ही माझं म्हणताय तर ते तिथं तुमचं नव्हतं, नाही, नसणार. आणि मोहाने हा जीव त्याला आपलं मानतो आणि दुःखाला प्राप्त होतो. मग त्यासाठी मला तुम्हाला गोष्ट सांगायची होती. कोणाची होती गोष्ट? भरत चक्रवर्तीचे 923 का कमी करायला लागले? 923 पुत्र होते. ॲक्च्युली मला थोडं काय वाचण्यात मिळालं नाही, पण तर्कातनं वगैरे फार अनेक गोष्टी क्लिअर झाल्या बरं का. आता सामायिकामध्ये पण मी विचार केला की 923 बाहेर पडू शकत नाहीत एका वेळेस. आणि असं पण काय नाही की कॅल्क्युलेशन करून बाबा तुम्ही सगळे 608 इथंच येऊन जन्मले असं तर थोडी होणार आहे एका वेळेस. म्हणजे ते टाईम पिरियडमध्ये जन्मलेले आहेत, एकाच वेळी जन्मलेले नाही आहेत. अनेक पत्नी आहेत त्याला. 96,000 आण्यांमध्ये 923 पुत्र जन्मले होते. आणि त्यांचं आयु रेंजमध्ये होतं, एक 6-7 वर्ष, 10 वर्ष अशा रेंजमधले. तर समजून घ्या म्हणायचं आहे. तर त्यांनी स्टोरीची सुरुवात अशी केली की आपण मन, वचन, कायने काय करतो आणि काय करायला पाहिजे. कशासाठी सांगतायत? कारण ते पुत्र निगोदातून बाहेर आले होते. त्यांनी त्यांचा व्यापार काय केला आणि आपण काय करतोय ह्याच्यासाठी. असे विचार करा ज्याच्याद्वारे जग तुमचा विचार करेल. त्यांनी असे विचार केलेत ज्यामुळं जग त्यांचा विचार करत आहे. कुठल्या निगोदी जीवाबद्दल तुम्ही विचार करता हो? मग ह्यांचंच का करताय? असा विचार त्यांनी केला, असा पुरुषार्थ केला जेणेकरून त्यांचा विचार सर्वजण करतायत. असे वचन बोला ज्याने स्व आणि पराचे हितच होईल, अहित नाही. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक असं सेंटेन्स घेतलंय की जिनवाणीच्या, देवशास्त्र गुरुच्या किंवा आत्म्याच्या जवळ गेला तर हा असे शब्द यायला पाहिजेत. असं नाही, म्हणजे वेदनात्मक शब्द नाही तर आनंदात्मक शब्द. हे शब्दात पण सेम आहेत ना ते वर्ड्स, आ आणि ह, पण भाव भिन्न भिन्न आहे. म्हणा कसं? मला दुखल्यासारखं वाटतं. म्हणजे हा ना, दोन्ही पण, वेदना पण आतूनच येतात आणि आनंद पण आतून येतोय. तर असे शब्द असावेत. असे प्रवर्तन करा जे पाहून अन्य जीव धर्मामध्ये प्रवृत्ती करतील. अशी त्यांची प्रवृत्ती झाली होती त्या मुलांची की त्यांच्याकडे पाहून सगळे घरातले जीव धर्मात प्रवृत्ती करण्यामध्ये लीन झाले असं सांगायचं आहे. जेव्हा तेच नाही, आता कोणीही स्वाध्यायाचे भाव जर करतील तर सुरक्षा आहे, पण जेव्हा स्वाध्यायाचे भाव येत नाहीत काय होतं त्यावेळेस? तेव्हा जिनवाणी रक्षेसाठी प्राण दिलेल्या अशा वीरांचे स्मरण करा. कोण? निकलंक. म्हणजे म्हणायचंय की तुमच्यासाठी तुम्हाला मिळावं किंवा तुमच्यापर्यंत ही जिनवाणी पोहोचावी, रक्षा व्हावी जिनशासनाची, म्हणून आपला प्राण दिला त्यांनी. तुम्हाला किती महत्त्व आहे हो त्याचं? चालतं 1 तास करतो की आम्ही स्वाध्याय संध्याकाळी, काय त्याच्यात इतकं विशाल भैया? म्हणजे किती समर्पण पाहिजे. त्यांनी आपलं जीवन घातलं त्याच्यामध्ये, तर आपण साधं स्वाध्यायाला वेळ काढत नाही आहे. म्हणजे पुरुषार्थ कमी पडतोय हे सांगायचं आहे.
ही त्यांची कथा आहे. जे काही बोलावे म्हणून सर्व जे काही त्यांनी काहीतरी बोलावं त्या मुलांनी म्हणून सर्व प्रजा वाट पाहत होती. बोलले तर असं बोलले ज्यानंतर काहीच नाही बोलले. म्हणजे लाईफमध्ये एकदाच बोलले ते आणि असं बोलले की परत म्यूट. म्हणजे परत काहीच बोलले नाहीत. लय खतरनाक आहे. तुम्ही जर ते त्यांच्या ह्याच्यातनं ऐकलं वाचलं ना तर उलटं असं खरोखर वैराग्याला प्राप्त होणार असं आहे. माझ्याकडनं जरा तेवढं कमी पडेल पण त्यांचं ऐकल्यावर मला तर लय वैराग्य झालं आहे. बोला तसे जे जिनवाणीतीलच शब्द असतील, जे स्मरण ठेवण्यासारखे असतील, जे चिंतन करण्यायोग्य असतील, जे प्रेरणादायक शब्द असतील असेच शब्द बोलतो का आपण? म्हणजे आपलं परीक्षण करा ना. आपण जे काही बोलतो म्हणू शका की त्यातून इतरांना धर्माची किती प्रेरणा मिळते, इतरांना किती चिंतनाला विषय मिळतो, किती त्यातून त्यांना स्थिरता मिळते. काय आपण काय बोलतो? हाय हॅलो. जे काय बोलतो ना ते सगळं धर्मापासून दूर नेणारे शब्द असतात. कोणाला धर्मात स्थिर करणारे, दृढ करणारे असे वचन बोला. त्याच्याशिवाय अन्य वचन सर्व तुम्हाला संसारवर्धकच असतात हे सांगायचं आहे. तर ते जे बालक होते तर ते असे विरक्त होते. का विरक्त होते ह्याच्याबद्दल केवली जाणतात, बाकी अन्य कोणी नाही. का? कारण निगोदातून बाहेर आले आणि घेतला असेल मध्ये एखादा तो भव 2 इंद्रियांचा, त्या भवातून डायरेक्ट ते चक्रवर्तीची मुलं झाली होती. का? असं काय पुण्य केलं होतं, असे काय शुभभाव केले होते, काय धर्म आराधना केली होती पूर्वी? चान्सच नव्हता. द्विंद्रिय जीवांमध्ये तर मनच नाही आहे. मग का असा भाव त्यांना मिळाला हो? लक बाय फॅक्टर. म्हणजे कोणाला तरी आपलं उगीच नित्य निगोदातून बाहेर पडलेले. नित्य निगोदातून जीव बाहेर तेव्हाच एकदाच पडतो. नित्य निगोद त्यालाच म्हणतात ज्याच्यातून अनादीपासून बाहेर आलाच नाही तो जीव. इतर निगोद त्याला म्हणतात जो फॉरेन रिटर्न असतो, म्हणजे दुसरीकडे जाऊन पुन्हा निगोदात आलाय तो इतर निगोदी. पण हे नित्य निगोदातून बाहेर पडले होते, अजून आलेच नव्हते. फर्स्ट टाइम बाहेर आले तर असे आले आणि गेले. आणि आपण तिथं खाली जायचीच तयारी करतोय. तर सांगितलं की आत्म्याच्या आश्रयानेच प्रगट होणारी ज्ञानाची अवस्था त्याला म्हणलं वैराग्य. आणि असं वैराग्य त्यांच्यामध्ये उपजत होतं. अयोध्येचे अधिपती, 6 खंडाचे स्वामी, ॲक्च्युली 6 खंडाचे स्वामी नाही तर अखंड आत्म्याचे स्वामी होते ते. कोण? भरत चक्रवर्ती. तर ते नित्य आत्म्यामध्ये वास करत होते. लोकांना वाटत होतं 6 खंडामध्ये वास करतायत, त्याच्यावर ते राज्य करतायत. ते तर द्रव्य क्षेत्र काल भावाने खंड न होणाऱ्या अखंड शुद्धात्म्याचेच ध्यान करत होते. सर्व राण्या किती? 96,000 राण्या. त्यांच्या सर्वापासून ते विरक्त होते. पण त्यांची एकच राणी होती. कोण? स्वानुभूती रूपी राणी. तिच्यामध्येच ते लीन असणार. मला वाटलं नाव बिव सांगतो का काय, म्हटलं 96,000 मला नावं माहीत नाही, तुला एकदम नाव कसं काय माहिती? स्वानुभूती रूपी असेल कुठल्या तर राणीचं नाव बरं का, तिला तिच्या सांगायचं नाही आहे. तर अनुभूती, आत्मानुभूती रूपी जी राणी आहे तिच्यामध्येच ते लीन राहत. त्या 96,000 बद्दल त्यांना विकल्प नसायचा. बस संयोग आहे म्हणून ते बरोबर राहायचे, कर्तव्य म्हणून पतीचं कार्य करायचे, एवढंच. तर त्या राण्यांच्या हृदयामध्ये भरत चक्रवर्ती, भरताच्या हृदयामध्ये राण्या म्हणू नका. तर त्यांच्या हृदयामध्ये देवशास्त्र गुरु, त्यांचा उपदेश आणि शुद्धात्मा, एवढंच. त्याच्यामुळं ते कोणामध्ये लिप्त होत नसत. पण भरत स्वतःला, जग भरताला महाराज म्हणत होते, पण भरत स्वतःला जिनशासनाचा सेवक मानत होते. म्हणजे स्वतःला ते राजा कधीच म्हणत नव्हते, तर मी तर दास आहे,
कोणाचा हो? अशा जिनेंद्र भगवंतांचा, अशा जिनशासनाचा मी दास आहे. 32,000 राजे, मुकुटधारी राजा होते ना, त्यांचे हे अधिपती असतात, चक्रवर्ती असतात ते. तर ते सगळे यांच्या चरणी झुकत होते, पण चक्रवर्ती जिनेंद्र भगवंतांच्या चरणी झुकत होते. सतत आत्मसन्मुख होऊन आत्मरत होत सर्व विषय कालकूट विषा समान त्यांना नीरस वाटत होते. म्हणजे सहज उपलब्ध होत असताना त्याची किंमत नसते म्हणून का? हां, कसं तसंच नसते हो. म्हणून ह्याच्यात अजून एक श्लोक घेतले पुढं त्यांनी, म्हणावं, यथा यथा समायाती संवितौ. 36 आहे म्हणा, बघून काढून. 36-37 आहे ना. तथा तथा न रोचन्ते विषया सुलभापि यथा यथा न रोचन्ते विषया सुलभापि तथा तथा समायाति संवित्तौ तत्त्वमुत्तमम्. अर्थ सांगा, मिळालं का नाही तुम्हाला? आमचं म्हणून झालं की मिळतं का? 36-37 आहे ना, कितवं आहे हो? हां, तेच आहे ना. 2 आहेत जवळपासचे, 36 आणि 37 आहे का? 37-38 आहे म्हणतात. हां, अर्थ वाचा काय? हां, परमतत्वाचा संचार होतो, तसे तसे प्रयत्न न करता अनायसे पूर्वपुण्योदयाने प्राप्त होणारे देखील. मागा की तुम्हाला पण चालत नाही मागायला पुस्तक? आहेत की 2 समोर घेऊन बसलेले. नको, कशाला बघायचं आहे असं? हां, आहेत घेऊन बसलेले तर समोर वापरा की. काय सांगितलं? यथा यथा, जेव्हा जेव्हा किंवा ज्याप्रमाणे उत्तम तत्वामध्ये संवित्तौ तत्वमुत्तमम, जसं जसं जीव त्या उत्तम तत्वामध्ये लीन होतो, तथा तथा न रोचन्ते विषया सुलभापि, तसे तसे जीवाला विषय सुलभ झाले, मिळाले तर ते रुचत नाहीत. म्हणजे काय हो? काय कळलं? म्हणजे जसं उत्तम तत्वामध्ये त्यांना उदाहरण सांगायचं आहे आत्मतत्वाविषयीच. मला उदाहरण बाहेरचं देऊन सांगा. नंदकुमार काका सांगा, तुमचे मिसेस. तुमचा म्यूट काढावं लागेल बरं का, त्याशिवाय बोलू नका, काय कळणार नाही मला. ते आवाज असते ना, त्याला चालू करा पहिला काका. हां हां, बोला. उत्तम तत्व त्याची प्राप्ती झाल्यावर बाहेरचं काय रुचत नाही. उदाहरण सांग की, मी प्रवचन सांगते की. काय सांगताय सांगा. हां, बाहेरचं काहीच रुचत नाही त्याला, त्यांना उत्तम तत्वाची प्राप्ती झाली. हां, म्हणजे समजा काकांनी तुम्हाला मस्त दागिना आणून दिला, एक 5 तोळ्याचं मोठ्याच्या मोठं काहीतरी दागिना दिला. हां, किती हसू आला सांगा, किती आनंद झाला आपल्याला. उत्तम तत्व सगळं, तहानभूक सगळं विसरतात म्हणतात. जसं जसं त्याच्यामध्ये रमतो ना, अडकतो ना जीव, दिवस रात्र त्याचं चिंतन, काय खायचं प्यायचं सुद्धा सुचत नाही. आणि दुसरं काय समोर आणलं तर ते सगळं निकृष्ट वाटतं. मग नुसतं आणणार आहेत म्हणलं तरी सुद्धा त्याच्यातच सामावलेला असतो जीव, असं सांगायचं आहे मला. म्हणजे एक लौकिक उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी की यथा यथा समायाती संवित्तौ तत्वमुत्तमम, उत्तम तत्वामध्ये जसं जसं जीव सामावला जातो, उत्तम तत्व माझा आत्मा आहे, माझं हे द्रव्य आहे, बास माझ्यासाठी उत्तम असं भासलं ज्यांना, ते मोक्षात गेलेत. तथा तथा न रोचन्ते, तसं तसं त्या जीवाला विषय सुलभ झाले, अन्य सगळ्या गोष्टी मिळाल्या तरी त्या रुचत नाहीत.
स्वयंपाक कोणीतरी आयतं करून दिलं त्या स्त्रीला, पण तिच्या डोक्यात जर तेच असेल ना, दागिना काय असेलेला आणलेला, तर ते नको, आज भूक नाही आम्हाला. काय झालं? सहज मिळालेली गोष्ट सुद्धा किंवा अजून काहीतरी चांगली गोष्ट आणून दिली कोणीतरी तुम्हाला, तरी सुद्धा ते त्यासमोर नगण्य असतं. आणि याच्या उलटा होता दुसरा श्लोक, यथा यथा न रोचन्ते विषया सुलभापि. कोणी जीव असा पुरुषार्थ करेल, कोणी जीव असा पुरुषार्थ करेल. 37 प्रमाणे एखादा जीव आणि एखादा जीव 38 प्रमाणे. जसं जसं हा जीव विषय सुलभ असताना सुद्धा त्याला ते रुचत नाही, तसं तसं हा जीव कुठं जातो, बाहेर विषयांकडे न जाता त्या विषयांचा अनुभव घेणाऱ्याकडं जातो, म्हणजे आत्मस्वभावाकडे. बरोबर. तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे येतो? फर्स्ट का सेकंड? सेकंड. कुठले फर्स्ट नाही सेकंड नाही, सगळे विषयात रमलेलेच आहात. म्हणजे आपलं आपलं परीक्षण करा. आचार्य सांगतायत की असे जीव असतात. तर या सगळ्या पुराण कथांमधून आपल्याला त्याचाच बोध मिळतो. कुठल्या जीवाला त्या विषयातून सुख मिळालं, कुठल्यात तृप्ती मिळाली हो? नाहीच. चला, तर त्या मुलांची नावं होती भद्र, विवर्धन अशी नावं होती आदी, म्हणून त्यांनी बहुतेक भरतेश वैभव भगवती आराधनामध्ये त्यांनी याचं कथन घेतलेलं आहे. भद्र, विवर्धन आदी 923 कुमार नित्य निगोदातून निघून चक्रवर्तीच्या पोटी जन्मले. तेच ना, कसं जन्मले हे नाही माहिती, फक्त काय सांगितलं, तिथून निघालेत आणि डायरेक्ट नसतील जन्मले तर मध्ये 2 इंद्रियाचा भाव आला आणि मग तिथून बस तुम्ही हा ना, म्हणून तर त्यांनी घेतलंय पुढं. ऐका, इतर निगोद म्हणजे काय, जे त्रस पर्यायात येऊन आपले हित करत नाहीत. लिहा, 2 निगोदाचे भेद केले, नित्य निगोद आणि इतर निगोद. नित्य निगोदी म्हणजे जे आजपर्यंत अनादीपासून कधीही त्या पर्यायातून बाहेर पडले नाहीत. पडणार नाहीत नाही म्हणलं, पडले नाहीत, भूतकाळ सांगितलाय. कारण राजवार्तिकमध्ये त्यांनी असं घेतलंय. अनेकांनी परिभाषा चुकीची केली आहे की नित्य निगोदी जीव तिथंच जन्मतात, तिथंच मरतात, अनादी अनंत तिथंच राहतात. असं नाही, अनादी तिथं आहेत पण अनंत नाही आहे. कधीतरी ते बाहेर पण पडू शकतील, चान्स आहे त्यांचा. तर इतर निगोद म्हणजे काय तुमच्या भाषेमध्ये? निगोदातून बाहेर आले त्रस पर्यायामध्ये वर, आणि पुन्हा तिथून निगोदात जाऊन जन्मले असतील तर ते निगोदित झालेत, पण इतर निगोद टाईपचे झाले. का? कारण नित्य निगोद नाही राहिला ना तो, आता खंड पडला मध्ये, त्रस पर्यायात जाऊन पुन्हा ते निगोदी झालेत. तर असे जे 608 असं काय नाही, निगोदातून ओव्हरऑल 608 जीव बाहेर पडतात. मग ते नित्य निगोदी असतील किंवा इतर निगोदी पण असतील. हां, सगळं मिळून 608 जीव. 608 अधिक 608 नाही, 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव बाहेर पडतात. हां, निगोदातून बाहेर पडायला कुठलाही जीव असू देत, मग नित्य निगोदी असू दे नाही तर इतर निगोदी असू दे. लहायाचा एक कड बाहेर पडतो. जेव्हा ते लहाया फोडत होत्या ना पूर्वी बायका त्या गॅसवर, त्यावेळेस एक लाही बाहेर पडत होती. तर तसं एखादा जीव चुकून बाहेर पडतो. आता ते लाह्या गेल्या, ते भांडं गेलं, ते गॅस गेला, आता सगळ्या बाहेर पडलेल्या असतात त्या मशीनमधून. असं त्यांना काय पण लब्धी मिळाली असेल, त्यांना कोणती देशना मिळाली असेल? जिव्हा चाले दुमन सक्कदी असं सांगितलं दौलामध्ये. तेच वाचतीये. थोडंसं धीर धरा की तुम्ही लय आधीर आहेत. मी किती धीरतेने ऐकली असेल गोष्ट. आता ऐका, तुमची वेळ संपायला लागली अशी. तर जे त्रस पर्यायात येऊन लिहिताय ना, इतर निगोद म्हणजे काय, जे त्रस पर्यायात येऊन आपले हित करत नाहीत त्या जीवांना पुन्हा जेव्हा तिथं जन्म मिळाला निगोदात, तेव्हा त्यांना इतर निगोदी म्हणलं गेलं. काय म्हणले? आपलं हित केलं नाही त्यांनी, न करता पुन्हा जेव्हा त्या निगोद अवस्थेला प्राप्त झाले
तेव्हा ते इतर निगोदी म्हणले गेले. म्हणजे महान पापाचा बंद केला इथं येऊन तर करण्यायोग्य पर्याय, उत्कृष्ट पुरुषार्थ करण्यायोग्य पर्याय मिळाली होती, पण केलं पाप आणि पुन्हा गेलो निगोदात. काय चाललंय तुमचं? त्रस पर्यायात येऊन आपले हित केले नाही, जे करत नाहीत. इंग्लिशमध्ये लिहिताय का? चुकतंय का म्हणून? नाही. ते इतर निगोदमध्ये जन्मतात आणि नित्य निगोद म्हणजे जे अनादीपासून निगोदातच आहेत. ह्यांनी कुठंतरी नित्याला इतरात घालणार आहेत, इतराला निगोदात घालणार आहेत. लिहिण्यातनच. तर 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव निघतात. तर हे 923 पुत्र एकाच वेळी बाहेर पडलेत असं नाही आहे, फक्त निगोदातून आलेत एवढं त्यातनं ग्रहण करा हे सांगायचं आहे. त्यामुळे निगोदातून निघून ते द्विंद्रिय म्हणजे इंद्रगोप या पर्यायामध्ये जन्मले. तेथून मात्र थेट ते चक्रवर्तीचे पुत्र झालेत. मागं पुढं झाले असतील, पण एकाच वेळी सगळे येऊन त्या मातेच्या पोटात जन्मले असं नाही आहे. मागं पुढं येऊन ते 923 निगोदातनं बाहेर येऊन 2 इंद्रिय पर्यायातून चक्रवर्तीची मुलं झाली, एवढंच सांगायचं आहे. काय परिणाम झाले हे परमात्म्याला गम्य आहे, कारण त्याच्यामध्ये छद्मस्त जीव, अल्पज्ञ जीव, क्षयक्षम ज्ञानी आपली जिव्हा चालवू शकत नाही. मी सांगितलं असं की त्यांनी असे खूप उत्कृष्ट परिणाम केले, काहीतरी फार महान पुण्याचा उदय आला, तर असं कुठल्याही ग्रंथामध्ये वगैरे आधार नाही आहे. किंवा भगवंतांच्या पण वाणीतून एवढंच सांगितलं की ते त्यांच्या बस कर्मांचा उदय असा की ते अशा पर्यायातून पार करत चक्रवर्तीची मुलं झाली. ह्याच्यापेक्षा जास्त सगळी लय अजून लई पुत्र होती त्यांना, त्यातली हे 923 आहेत फक्त. चक्रवर्तीला अजून लई पोरं होती, पण हे 923 असे होते हे सांगायचं. तर ते कसे झाले हो? अशा इतक्या निकृष्ट पर्यायातून येऊन सुद्धा त्यांचे आहे, आता एवढंच म्हणू शकतो, परिणाम खूप चांगले होते. त्याच्या निमित्तात ते इथं जन्मले. जन्मल्यापासून सुद्धा परिणाम चांगले, तर त्यांना इतकं सुंदर रूप मिळालं होतं हे सांगतायत. म्हणजे त्यांना बघून कोणी म्हणू शकणार नाही हे निगोदातून आले. तुम्ही कुठून आलाय हो? आरशात बघून विचार करायचं का आता? आपल्या रूपाकडे बघून आपले भूतकाळ आपल्याला समजत नाही, पण ते इतके सुंदर परिणामांचं फळ असं असतं की सुंदर रूपाची प्राप्ती होते. तर असे ते सुंदर राजकुमार होते ज्यांनी खूप सुंदर पुरुषार्थ केला, आपल्या सुंदर आत्म्याला ग्रहण केलं आणि अशी साधना केली की त्याच भवात मोक्षाला गेले. तर ते कसे गेले आपण टाईम अप. उद्या एक दिवस चिंतन करा, परवा दिवशी बघू. उद्या अष्टमी आहे. ओम. हां, तुम्हाला एक घरचा अभ्यास. सुंदर रूपाची प्राप्ती का होते त्याचं कारण सांगायचं आहे. थांबा. हां, रत्नकरण सावकाचारमध्ये लिहा. 111 नंबरचा श्लोक आहे, मला उद्या लिहून सांगायच्या. 5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. उच्च गोत्र का मिळतं, सुंदर रूप का मिळतं, परत लौकिक ख्याती प्रसिद्धी का होते, पूजा का होते, असे त्यांनी 5 गोष्टी घेतल्यात. कशामध्ये हो? रत्नकरण श्रावकाचार्यच्या 111 असेल किंवा 115 असेल, एवढंच 115 असेल बहुतेक गाथा. त्याच्या जवळपास बघा 115 असेल बहुतेक, काढलंच पुस्तक बहुतेक काकांनी. चालते, चिंतन करा, वाचा, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्याला समजते की आपण कुठल्या परिणामांनी आपल्याला कशाची प्राप्ती होते. जे काय प्राप्त झालं त्याच्यासाठी मी काय परिणाम केलेत पूर्वी, जे पण मिळालं ते आपल्या परिणामांचं फळ आहे. त्यामुळं मला पुन्हा आता कसे परिणाम सांभाळायला पाहिजेत, कशी सावधानता ठेवायला पाहिजे, ह्याचं सगळं आपल्याला बोध मिळतो. ओम. विशाल भैया. जाना, जो जाणीवे देत आहे तोच मी आहे.
हा मी अशब्द स्वरूप आहे. हा मी क्रोध, मान, माया, लोभाने रहित आहे. हा मी निर्विकल्प स्वरूप आहे. जाणतो आहे तोच मी आहे. हा मी अनंत सुख स्वरूप आहे. हा मी निर्विकार स्वरूपी आहे. हा मी मोहरहित आहे, रागरहित आहे, द्वेषरहित आहे. हा मी परमज्ञान ज्योती स्वरूप आहे. हा मी शाश्वत आहे. हा मी पराचा करता नाही, करिता नाही, अनुमोदन देणारा नाहीच. मी फक्त जाणणारा न्यायक स्वरूपी भगवान आत्मा आहे. जाणतो आहे तोच मी आहे. पूर्वी एकटा होतो, आताही एकटा आहे, पुढेही एकटाच असेल. ओमची जाणीव करत आहे तोच मी आहे. हा मी निष्परिग्रह स्वरूप आहे. हा मी पाच पापाने रहित आहे. हिंसा करणारा नाही, चोरी करणारा नाही, असत्य बोलणारा नाही, कुशील सेवन करणारा नाही, परिग्रह गोळा करणारा नाही. ओम. नमो